शासनाच्या लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिंदे शिवसेनेकडून शिवसेना आपल्या दारी हा उपक्रम सध्या रायगडमध्ये सुरू आहे। मात्र या उपक्रमावर थेट अजितदादांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतल्याचा आरोप शिंदे सेनेकडून करण्यात आलाय। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे उपक्रमांतर्गत छापण्यात आलेल्या बॅनरवर तटकरे कुटुंबाचा फोटो नसल्याने हा राग सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांना आल्यानं त्यांनीच हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना दमदाटी करून थांबण्यास भाग पाडल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केलाय। शिवाय आगामी काळातील निवडणुकीत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा सुद्धा शिवसैनिकांनी आणि लाभार्थ्यांनी तटकरेंना दिलाय। त्यामुळे रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले असा सामना पुन्हा रंगण्याची चर्चा सुरू आहे। संबंधित जे बांधकाम कामगार विभागाचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्यावरती प्रचंड दबाव आहे आणि ज्यांचा मतदारसंघ मला नाव घेण्याची गरज नाही। तुम्हाला पण समजलं असेल की त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी शिवसेना आपल्या दारी हा जो कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद हा जनतेच्या माध्यमातून मिळत आहे त्यामुळेच त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे आणि हा कार्यक्रम होऊ नये म्हणून त्यांनीच दबाव आणून आज या तालुक्यातील 500 ते 700 लोक महिला भगिनी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणी प्रचंड संतप्त अशा प्रतिक्रिया त्यांच्या सुद्धा आहेत। कारण शासनाच्या योजना या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या दृष्टीने शिवसेना काम करत आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना त्या प्रश्नी पडत नसल्यामुळेच त्यांनी हा रडीचा डाव खेळलाय। मात्र येणाऱ्या निवडणुकीत जनताच रायगडचे खासदार आणि या मतदारसंघाच्या आमदार आणि मंत्री यांनी या ठिकाणी कार्यक्रम होऊ नये म्हणून खोडा घातलेला आहे। माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझाच फोटो लागला पाहिजे, माझ्या पप्पाचाच फोटो लागला पाहिजे, इतर कोणाचे फोटो लागले तर त्याच्या पोटात दुखतो। आणि या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय नामदार भरतसिंग गोगावले यांची वाढलेली लोकप्रियता पाहून त्यांना फार या ठिकाणी पोटदुखी झालेली आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि भविष्य कालावधीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीला या ठिकाणी त्याला नक्कीच लोक जाब विचारतील। आणि म्हणून मी सांगेन की फक्त स्वतःपुरतं कुटुंब ठेवून अशा प्रकारे वागणाऱ्या खासदारांना आणि मंत्र्यांना आमचं शिवसेनेच्या माध्यमातून आव्हान आहे की अशा प्रकारे मी कराल फार काळ टिकणार नाही। भविष्य कालावधीमध्ये निवडणुकीमध्ये याचा तुम्हाला आम्ही घरात शिकूच।